Hello students, good morning. Myself Ashwini Kulkarni welcomes you all in my video lecture of Advanced Financial Account. Student, in my earlier video we solved two problems of investment account. Hope you all go through these two problems. Okay, now let's start the third problem of investment account. Student, I suggest you to try to solve the problem at the time of watching video lecture. If any technical problem arise, I continue in lecture in my next video. So be there and watch full video so that you can better understand the problem. Okay, let's start the problem. Problem number third. A financial company limited holds as on 1st April 2009 rupees 50,000 in the bracket cost rupees 49,000. 6% Government of India loan investment on which interest is payable half yearly. Interest is payable half yearly on 1st January and 1st July. The following purchases and sales were made out of these investments during the accounting year ended 31st March 2010. Purchases. First purchase on 1st August 2009, face value 10,000 at the rate rupees 102 come interest. Second purchase on 1st December 2009, face value rupees 20,000 at the rate rupees 105 ex interest. Sales first on 1st November 2009, face value rupees 5,000 at the rate rupees 104 come interest. Second sale on 1st February 2010, face value rupees 15,000 at the rate 102 x interest. Write up investment account. Investment as on 31st February, sorry, 31st March. 31st March 2010 are to be valued at cost by FIFO method. Student, FIFO method mean first in first out method. मागच्या सेकंड नंबरच्या प्रॉब्लेमला आपण बॅलन्स जो राहिला होता फेस व्हॅल्यूचा एंड मध्ये जो बॅलन्स काढला त्याच्यावर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आणि मग कॉस्ट व्हॅल्यू जशी कॅल्क्युलेट केली होती फेस व्हॅल्यू कॉस्ट व्हॅल्यू ओपनिंग मायनस टोटल सेल आणि जी काही ओपनिंग बॅलन्स आहे त्याची कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट आणि टोटल सेलची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली होती. सो त्याच पद्धतीने त्याला काय म्हणतात फिफो मेथड. ओके, आता आपण हा प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप आणि डेट वाईज सॉल्व करणार आहोत. बिलकुल आधीची कुठलीही डेट घेऊन आपल्याला कुठलीही इथे एंट्री करायची नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे डेट वाईज जायचं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल एंड कधी होतोय ते लक्षात घ्या. 31 मार्चला एंड होतोय. सो 1 एप्रिलला स्टार्टिंग होणार आहे आणि 1 एप्रिलचं ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे है ना. काय दिलेलं आहे ए फायनान्शियल कंपनी लिमिटेड होल्ड्स ऑन 1st एप्रिल. होल्ड्स म्हणजे त्याच्याकडे तेवढा बॅलन्स होता ए फायनान्शियल कंपनी लिमिटेड कडे. ओके, सोल्युशन मध्ये सगळ्यात वरती लिहायचं व्यवस्थित. आपण आता थर्ड इयरला आलेलो आहोत त्याच्यामुळे हेडिंग्स नीट द्यायची आणि व्यवस्थित लिहायचं, कुठेही शॉर्ट फॉर्म वापरायचा नाही. इन द बुक्स ऑफ ए कंपनी लिमिटेड 6% गव्हर्नमेंट लोन अकाउंट. खाली जे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ते दिलेले इंटरेस्ट ड्यू डेट्स लिहिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं की इंटरेस्ट ड्यू डेट कधी आहे 1st जॅन अँड 1st जुलै. एव्हरी इयरच्या 1st जानेवारी आणि 1st जुलैला कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचे. लक्षात ठेवा, मी अगोदर पण सांगितलेलं होतं तर परत एकदा सांगते, या ज्या हाफ इयरली इंटरेस्ट डेट आहेत
म्हणजे 6 मंथली इंटरेस्ट तुम्हाला पे करायचं आहे कंपल्सरी. टोटल जेवढ्या इन्व्हेस्टमेंट असतील तेवढ्या इन्व्हेस्टमेंटवर. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ ओपनिंग बॅलन्स. इथे मी लिहिलेलं आहे ओपनिंग बॅलन्स. 1 एप्रिल 2009चा ओपनिंग बॅलन्स जो आपल्याला दिला आहे तोच मी घेतला आहे. 50,000 फेस व्हॅल्यू दिलेली आहे आणि 49,000 जी आहे ती कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट दिलेली आहे. ही इंटरेस्टची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फर्स्ट वर्किंग नोट होईल आपली इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स काय होता आपला 50,000. सो फेस व्हॅल्यू काय 50,000. इंटरेस्ट किती पर्सेंट इंटरेस्ट आहे 6% इंटरेस्ट आहे. ओके, आणि किती महिन्यासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे तो महिना सुद्धा इथे दिलेला आहे. मी हे फक्त आणि फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. जोपर्यंत तुम्हाला यूज टू होत नाही, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे ह्याच्यात तयार होत नाही तोपर्यंत हे साईडला तुम्हाला लिहायला पाहिजे, की जेणेकरून नंतर सुद्धा आपण कधी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी वही उघडून बघितली तरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की हा पिरियड जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे. सो इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे 1 जानेवारी पासून ते 1 एप्रिल पर्यंत. आता 1 जानेवारीच का? आपलं ओपनिंग कधी आहे 1 एप्रिलला. ओके, 6% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोन ए कंपनी लिमिटेड जी आहे ती कधी ओपन होती 1/4ला. सो या अगोदर इंटरेस्ट कधी पेड केलेला असेल 1 जानेवारीला. बरोबर आहे. सो 1 जानेवारी पासून ते 1 एप्रिल पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. 1 जानेवारी आहे, पूर्ण जानेवारी महिना कॅल्क्युलेट करायचा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एप्रिल कॅल्क्युलेट होईल का? नाही. का? तर पहिली डेट आहे 1 एप्रिल आहे. ओके, सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणून आपण 3 महिन्याचा पिरियड कॅल्क्युलेट केला. इथे इंटरेस्ट 50,000 इंटू 6% इंटू ओनली 3 months, 3 divided by 12 किती आले 750. ते आपण इंटरेस्ट कॉलम मध्ये लिहिलेले आहेत. लक्षात आले. आता सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं मी, डेट वाईज जायचं. 1/4 नंतर कुठली डेट येणार आहे? डायरेक्ट 1/8 येणार आहे का? त्याच्या अगोदर काय आहे? कंपल्सरी इंटरेस्ट पेड. ओके, सो कंपल्सरी पेड इंटरेस्ट पेड ची आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. सेकंड वर्किंग नोट असेल तुमची इंटरेस्ट कंपल्सरी इंटरेस्ट पेड, त्याला म्हणतात इंटरेस्ट अक्रूड किंवा इंटरेस्ट रिसीव्ड. ओके, जमा होणे INT इंटरेस्ट ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा तुमच्यासाठी. compulsory interest paid for 6 months. ओके, हे फक्त तुमच्यासाठी आहे. ओके, आता इंटरेस्ट अक्रूड साठी आपल्याला काय लागणार आहे? फेस व्हॅल्यू. किती इन्व्हेस्टमेंट आहेत सध्या आपल्याकडे? फक्त 50,000. सो फेस व्हॅल्यू 50,000 into rate of interest 6% into how many month? 6 month. ओके, टोटल 6 मंथ कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचे, त्यालाच म्हणायचं इंटरेस्ट अक्रूड. अमाऊंट किती आली इंटरेस्टची? 1,500. कळते सगळ्यांना काय घेतलंय आपण? हे कसं आलं इंटरेस्ट 6 महिन्याचं? 1 जानेवारी ते 1 जुलै. 1 जुलैचं इंटरेस्ट आपण इथे पेड करतोय. ओके, अशा पद्धतीने हा इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट केला. किती महिने आले? 6 महिने.
6 महिने 6%, 6 महिने ती अमाऊंट आली 1500. इंटरेस्ट ॲक्रूड झालंय, जमा झालंय, म्हणजेच क्रेडिट साईडला त्याची एंट्री होईल 1/7/2009 बाय कॅश और बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू काही नाही येणार, फक्त इंटरेस्ट अमाऊंट मध्ये येणार 1500. कॉस्ट व्हॅल्यू पण काही येणार नाही. ओके, ही झाली फर्स्ट वर्किंग नोट, त्याची एंट्री झाली. सेकंड वर्किंग नोट, त्याची एंट्री झाली. मी काय म्हटलं तुम्हाला, आता आपल्याला डेट वाईज जायचंय. ओके, डेट वाईज जायचंय, तर नेक्स्ट आपलं वर्किंग नोट काय येणार आहे, डेट वाईज 1 जुलै नंतर 1 ऑगस्टचं परचेस आहे. ओके, 10,102 कम इंटरेस्ट. लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन आहे कम इंटरेस्टचं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा परचेस आहे. किती आहे फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आहे त्याची 10,000. ओके, इंटरेस्ट किती आहे 6%. ओके, आणि आता इंटरेस्ट पिरियड. इंटरेस्ट पिरियड किती कॅल्क्युलेट करायचा, किती महिन्यासाठी कॅल्क्युलेट करायचा, तर तो कॅल्क्युलेट करायचा 1 जुलै पासून ते 1 ऑगस्ट पर्यंत. म्हणजेच किती महिन्याचा, 1 महिन्याचा इंटरेस्ट 1 जुलै ते 1 ऑगस्ट. हे 1 जुलै का बरं घेतलं आपण, अगोदर तर तुम्ही म्हणाल की 1 जानेवारी घेतलं होतं, तिथून ते 1 एप्रिल पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला. पण आता आपण इथे काय केलेलं आहे, कंपल्सरी इंटरेस्ट पेड केलेला आहे. सो कंपल्सरी इंटरेस्ट पेड केल्यानंतर ह्याच्यानंतर जो कुठलं ट्रान्झॅक्शन येईल ते ट्रान्झॅक्शन पर्यंतचा तुम्हाला पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कुठलं आहे, परचेस आहे. परचेस ट्रान्झॅक्शनला तुम्हाला फेस व्हॅल्यू मिळाली 10,000. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला लागेल फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% आणि इंटू किती महिन्यासाठी, फक्त 1 महिन्यासाठी, डिवायडेड बाय 12. ओके, सो इंटरेस्ट अमाऊंट काय आली, ओनली 50. ओके, 50 अमाऊंट ही काय आली, इंटरेस्ट अमाऊंट. आता काय कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला, कॉस्ट व्हॅल्यू. बरोबर आहे, कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागेल आपल्याला, फेस व्हॅल्यू इंटू कितीनी केलेलं आहे, परचेस केलेलं आहे 102 आउट ऑफ 100, 102 आउट ऑफ 100. ओके, सो आन्सर काय येईल, कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट येईल 10,200. बरोबर आहे, कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली 10,200. आता बघायचं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. फेस व्हॅल्यू झाली आपली, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून झाला, कॉस्ट कॅल्क्युलेट करून झाली, कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून झाली. आता बघायचं कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेसचं 1/8चं ट्रान्झॅक्शन हे कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे इंटरेस्टची अमाऊंट
इंटरेस्टची अमाऊंट तुम्हाला कॉस्ट व्हॅल्यू मधून काय करायची आहे, मायनस करायची आहे. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट काय आली, 10,150. ओके, ही 50 काय आहे, इंटरेस्ट अमाऊंट. का मायनस केली, कारण कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन होतं. ओके, सो तुम्हाला फेस व्हॅल्यू कळाली, इंटरेस्ट कळाला आणि कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट कळाली. आता तुम्हाला काय करायचंय, हे सगळं तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे. ट्रान्झॅक्शन, परचेस ट्रान्झॅक्शन आहे म्हटल्यावर डेबिट साईडला कितीचं परचेस आहे, 1 ऑगस्ट 2009 टू कॅश और बँक अकाउंट 10,000 आपली फेस व्हॅल्यू आहे, 50 इंटरेस्ट अमाऊंट आहे आणि कॉस्ट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 10,150. लक्षात आले काय काय केलं, फेस व्हॅल्यू आहे त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला एका महिन्यासाठी. तो कसा कॅल्क्युलेट केला, लेटेस्ट ड्यू डेट टू नेक्स्ट ट्रान्झॅक्शन डेट. ओके, ती आली 1 महिना आणि त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं 50 रुपये. ते आन्सर आलं. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपल्याला लागेल फेस व्हॅल्यू इंटू कितीनी परचेस केलेलं आहे, 102 आउट ऑफ 100. ओके, 100 हे जनरली कॉमन असतं, त्याच्यापैकी आपण मागच्या प्रॉब्लेम बघितला 95 96 असं होतं. आता 102 नी परचेस केलेलं आहे. ओके, सो 10,200 ही कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली. त्याच्यामधनं मायनस केले आपण इंटरेस्ट अमाऊंट. का मायनस केली, कारण परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे ते कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी, परत एकदा सांगते. कम इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधनं मायनस होणार. एक्स इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्ट एक्सक्लूड होतं, जी तुमची कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करून आलेली तीच तुमची फायनल अमाऊंट होते. ओके, सो नेक्स्ट वर्किंग नोट, फोर्थ वर्किंग नोट करायची आपल्याला. आता काय सांगितलंय, डेट वाईज जायचं. ओके, सो आपली ओपनिंग झाली, नेक्स्ट कंपल्सरी इंटरेस्ट अमाऊंट झाली, 1/8 झाली, 1/8 नंतर काय येतं, 1/11. सो सेल्स ट्रान्झॅक्शन पहिले येणार. ओके, सो सेल्स ट्रान्झॅक्शन कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. काय फेस व्हॅल्यू, ट्रान्झॅक्शन बघा, ऑन 1st November 2009 फेस व्हॅल्यू ₹5,000 @104 कम इंटरेस्ट. ओके, फेस व्हॅल्यू किती आहे, 5,000. ओके, त्याच्यानंतर इंटरेस्ट किती आहे, 6%. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे, कधीचं आहे हे सेल्सचं ट्रान्झॅक्शन, 1/11चं. सो त्याच्या अगोदर कधी इंटरेस्ट दिलेला आहे, इथे डेट बघायची कायम या डेट कॉलम मध्ये. कंपल्सरी इंटरेस्ट इंटरेस्ट कधी पेड केलेला आहे, कुठल्या डेटला, 1/7ला. सो इंटरेस्ट पिरियड येणार 1/7 ते 1/11. किती महिने येतात, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर येणार का, नाही येणार. म्हणजे टोटल किती महिने आले, 4 महिने. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा फेस व्हॅल्यू 5,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% इंटू किती महिन्यासाठी, आपण आता जस्ट कॅल्क्युलेट केलं 4 डिवायडेड बाय 12. ओके, सो इंटरेस्ट अमाऊंट आली तुमची, कॅल्क्युलेट करा, इंटरेस्ट अमाऊंट आली 100. ओके, आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट
त्याच्यासाठी आपल्याला लागणार फेस व्हॅल्यू इंटू कितीनी केलेलं आहे सेल 104 नी. ओके, सो 5000 इंटू 104 आउट ऑफ 100. सो अमाऊंट काय येते 5200. आता बघायचं कुठलं ट्रान्झॅक्शन आहे. इथे दिलेलं आहे कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे 1/11 सेल्सचं. ओके, सेल्सचं ट्रान्झॅक्शन 1/11 ला कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. सो कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंट मधून इंटरेस्ट अमाऊंट मायनस करायची. सो अमाऊंट आली 5100. आता सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे म्हटल्यावर कुठे रेकॉर्ड होईल, क्रेडिट साईडला. डेट लिहायची 1/11/2009 बाय कॅश और बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू आहे 5000, इंटरेस्ट अमाऊंट 100 आणि कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट 5100. ओके, फेस व्हॅल्यू 5000, इंटरेस्ट 100 आणि कॉस्ट व्हॅल्यू 5100. ओके, इथपर्यंत समजलंय. डेट वाईज चाललोय आपण, बिलकुल कुठेही डेट डिस्टर्ब करायची नाही. आता नेक्स्ट डेट कुठली आहे, परचेसची. ओके, परचेस केलेलं आहे 20,105 एक्स इंटरेस्ट. ओके, नेक्स्ट तुमची वर्किंग नोट, फिफ्थ वर्किंग नोट. कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, परचेसचं. फेस व्हॅल्यू किती आहे त्याची 20,000. ओके, इंटरेस्ट रेट काय आहे 6%. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट पिरियड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी आता लास्ट इंटरेस्ट कंपल्सरी इंटरेस्ट, लास्ट कंपल्सरी इंटरेस्ट कधी पेड केलेलं आहे 1 जुलैला. सो 1 जुलै पासून जुलै पासून ते 1 डिसेंबर पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ओके, म्हणजे टोटल 5 मंथ्सचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागणार आहे, फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू हाऊ मेनी मंथ, 5 मंथ. 5 डिवायडेड बाय 12. 1 जुलै पासून ते 1/12 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. डिसेंबर करायचं नाही कारण फर्स्ट आहे म्हणून. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यावर इंटरेस्ट अमाऊंट काय येणार, इंटरेस्ट अमाऊंट येणार त्याची 500. ओके, 500 येणार इंटरेस्ट अमाऊंट. ओके, 500 इंटरेस्ट अमाऊंट आल्यानंतर पुढे काय करायचं, कॉस्ट व्हॅल्यू. ओके, कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागणार आहे, फेस व्हॅल्यू इंटू कितीनी परचेस केलेलं आहे 105 एक्स इंटरेस्ट. लक्षात ठेवा 105 एक्स इंटरेस्ट, 105 डिवायडेड बाय 100. ओके, सो 20,000 इंटू 105 डिवायडेड बाय 100. आन्सर काय आलं 21,000.
ओके, कॉस्ट व्हॅल्यू आली 21,000. आता ट्रान्झॅक्शन कुठलं आहे? एक्स इंटरेस्ट. ओके, एक बाराचा परचेस आहे, त्याच्यामध्ये एक्स इंटरेस्टचं त्यांचं ट्रान्झॅक्शन आहे. एक्स इंटरेस्ट म्हणजेच इंटरेस्ट अमाऊंट शुड नॉट बी डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू मधून इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची नाही. सो ॲज इट इज आपल्याला फेस व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट अमाऊंट 500 आणि 21,000 कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट लिहायची आहे. परचेस आहे त्याच्यामुळे डेबिट साईडला एंट्री होणार 1/12/2009 टू cash or bank account 20,000, interest 500, 21,000 आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, ही झाली आपली नेक्स्ट वर्किंग नोट परचेसची. आता 6th वर्किंग नोट काय येणार? सेल येणार, परचेस येणार का इंटरेस्ट ड्यू डेट येणार? परचेसचा तर आपल्या दोन्ही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. सेल्सचं एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. सेल्सचं फक्त एक ट्रान्झॅक्शन बाकी आहे. ते कधी आहे? 1 फेब्रुवारीला. पण त्याच्या अगोदर 1 जानेवारीचं कंपल्सरी इंटरेस्ट पेड ची डेट आहे. ओके, सो कंपल्सरी इंटरेस्टला आपण काय म्हणतो? इंटरेस्ट accrued इंटरेस्ट accrued म्हणजेच जमा होणे. इंटरेस्ट accrued होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट accrued म्हणजेच कंपल्सरी इंटरेस्ट. आता हे कंपल्सरी इंटरेस्ट जे आहे ते 6 मंथ्सचं असतं. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? म्हणजेच काय करायचंय? 1 जानेवारीला आपल्याला कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचंय. ओके, सो ए कंपनी लिमिटेड कडे 1 जानेवारी पर्यंत किती इन्व्हेस्टमेंट होते ते बघायचं. 50,000 ओपनिंग होतं, 10,000 परचेस केलं, परत 20,000 परचेस केलं, पण 5,000 सोल्ड केलेले आहेत. ओके, सो 50,000 प्लस 10,000 प्लस 20,000 मायनस 5,000. ओके, फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय लागेल? ओपनिंग बॅलन्स प्लस परचेस, फर्स्ट परचेस 10,000 plus second purchase 20,000 minus sale 5,000. Okay, so you got the face value of rupees 75,000. बरोबर आहे? 50,000, 60,000 प्लस 20, 80,000, त्याच्यातनं 5,000 मायनस केले, 75,000 आले. सो 75,000वर 6% कंपल्सरी इंटरेस्ट 6 मंथली पेड करायचं. 75,000 इंटू 6% फॉर 6 मंथ्स किती आलं ते? 2,250. ओके, 2,250 कंपल्सरी इंटरेस्ट आहे म्हटल्यावर हे रेकॉर्ड करायचं. 1 जानेवारी 2010 बाय कॅश और बँक अकाउंट. कंपल्सरी इंटरेस्ट आहे, फक्त इंटरेस्ट कॉलममध्ये 2,250. फेस व्हॅल्यू कॉलममध्ये काही नाही, कॉस्ट व्हॅल्यू कॉलममध्ये काही नाही. ओके, आता लास्ट ट्रान्झॅक्शन राहिलेलं आहे आपलं. कुठलं ट्रान्झॅक्शन राहिलेलं आहे? 1 फेब्रुवारीचं सेल्सचं ट्रान्झॅक्शन. ओके, सो नेक्स्ट वर्किंग नोट असेल आपली
7th वर्किंग नोट सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. काय आहे? फेस व्हॅल्यू अमाऊंट 15,000. ओके, 15,102 एक्स इंटरेस्ट. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. सो इंटरेस्ट किती असणार आहे? 6%. आणि इंटरेस्ट पिरियड कधी येणार? कितीचा येणार? आता 1 जानेवारीला आपण पेड केलेलं आहे इंटरेस्ट. सो 1 जानेवारी पासून ते कधीचं सेल आहे? 1 फेब्रुवारीचा. सो 1 महिन्याचा इंटरेस्ट येणार. सो इकडे काय येणार? 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी म्हणजे पूर्ण 1 महिना. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात आपण. फेस व्हॅल्यू 15,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% इंटू हाऊ मेनी मंथ? 1 मंथ. 1 मंथचं इंटरेस्ट येणार तुमचं 75. ओके, आता काय कॅल्क्युलेट करायचं? कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. फेस व्हॅल्यू इंटू कितीने केलेलं आहे सेल? 102 एक्स इंटरेस्ट. ओके, 102 आउट ऑफ 100. 102 डिवायडेड बाय 100 किती येणार? 15,000 गुणिले 102 भागिले 100 अमाऊंट येणार 15,300. ओके, आता बघायचं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. ट्रान्झॅक्शन आहे एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन. ओके, एक्स इंटरेस्ट means interest amount cannot be deducted from cost value amount. So here is your face value, here is interest amount and here is cost value amount. So sales transaction आहे. आपण कुठे रेकॉर्ड करणार? क्रेडिट साईडला 1 फेब्रुवारी 2010 बाय कैश और बैंक अकाउंट 15,000 फेस व्हॅल्यू. इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला 75 आणि कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 15,300. ओके, सो इथे आपले ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झाले. हे 4 ट्रान्झॅक्शन शिवाय कंपल्सरी ड्यू डेट. ओके, म्हणजे टोटल 6 ट्रान्झॅक्शन आणि शिवाय एक इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन. ओके, सो इथे आपले 2 कंपल्सरी इंटरेस्ट, 2 सेल्स, 2 परचेस, 1 ओपनिंग बॅलन्स असे टोटल आपले पूर्ण जेवढे ट्रान्झॅक्शन दिले तेवढं कंप्लीट केले. आता काय करायचंय? फेस व्हॅल्यू अमाऊंट, फेस व्हॅल्यू कॉलम आपल्याला क्लोज करायचं आहे. फेस व्हॅल्यू क्लोज करण्यासाठी म्हणून डेबिटची टोटल कायम जास्त असते लक्षात ठेवा फेस व्हॅल्यूची. ओके, 80,000. इथे सोल्ड किती झालेले आहेत? सोल्ड झालेले आहेत 20,000. सो 31 मार्च इथे काय लिहिलेले आहे? ए इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे ते 31 मार्च 2010 ला क्लोज होते एव्हरी इयर. ओके, सो बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती अमाऊंट येणार? 80,000 मायनस 15,000 मायनस 5,000 20,000 मायनस करायचे 60,000 ही आली तुमची
फेस व्हॅल्यूची बॅलन्स अमाऊंट. आता या बॅलन्स अमाऊंटवर तुम्हाला परत काय कॅल्क्युलेट करायचं आहे? इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन क्लोजिंग बॅलन्स. जसं आपण ओपनिंग बॅलन्सवर काढलं होता इंटरेस्ट, तशाच पद्धतीने क्लोजिंग बॅलन्सवर इंटरेस्ट काढायचं आहे. ओके, फेस व्हॅल्यू काय आहे? फेस व्हॅल्यू आहे 60,000. ओके, 60,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 6%. आता सगळ्यात महत्त्वाचं, किती महिन्यासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा? कंपल्सरी इंटरेस्ट कधी दिलेला आहे? 1 जानेवारी. सो 1 जानेवारी पासून ते 31 मार्चचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. ओके, कितीचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा? 1 जानेवारी ते 31 मार्च. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च कंप्लीट येईल, 3 महिन्याचं कंप्लीट द्यायचं आहे. सो 3 divided by 12. Okay, so 60,000 into 6% into 3 divided by 12, तुमची इंटरेस्ट अमाउंट येणार 900. ओके, सो 900 you have to return in your interest column 900. ओके, आता इंटरेस्ट जे आहे तो कॉलम क्लोज करायचा आहे. याची टोटल करा. इंटरेस्टची ती येणार 4,825. ओके, बरोबर आहे. डेबिटला घ्यायची 4,825. 31 मार्च 2010. जो बॅलन्स राहील इंटरेस्टचा आणि कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूचा, तो जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, सो 4,825 मधनं 750 म्हणजे 800 and 500 1,300 मायनस करायचे. सो अमाऊंट येईल 3,525. ओके, फेस व्हॅल्यू कॉलम क्लोज करून झाला, इंटरेस्ट अमाऊंट क्लोज करून झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो आता आपली लास्ट वर्किंग नोट येणार कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. ओके, तर लिहू आपण क्लोजिंग कॉस्ट व्हॅल्यू, क्लोजिंग कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? 2 कॉलम करणार आहे. एक फेस व्हॅल्यूचा कॉलम आणि दुसरं कॉस्ट व्हॅल्यूचा कॉलम. ओके, सो फेस व्हॅल्यू मध्ये ओपनिंग फेस व्हॅल्यू काय होती? 50,000. बरोबर आहे. त्यावेळेस कॉस्ट व्हॅल्यू काय होती त्याची दिलेली आहे आपल्याला 49,000. ओके, देन मायनस करायचंय टोटल सेल्स. हे आपण ओपनिंग कॉस्ट व्हॅल्यू ती घेतली आणि कॉस्ट व्हॅल्यू दिलेली आहे. फेस व्हॅल्यू 50,000, कॉस्ट व्हॅल्यू 49,000 दिलेली आहे, तीच घेतली. टोटल सेल्स किती झालेले आहेत? 15 आणि 5 20. ओके, सो ते लिहिले आपण टोटल सेल्स 20,000. ओके, सो 50,000 असताना 49,000. सो 20,000 असताना कॉस्ट व्हॅल्यू किती येईल? 19,600. कशी कॅल्क्युलेट केली ही? सो 20,000 into 49,000
divided by 50,000. ओके, 50,000 असताना 49,000, तर 20,000 असताना किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो यू गॉट द कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट 19,600. ओके, सो बॅलन्स किती राहिला 50,000 मधून 20,000 गेले 30,000. ओके, सो 30,000 आला 49,000 19,000 मधनं 49,000 मधून 19,600 मायनस केल्यावर अमाऊंट येते 29,400. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे फर्स्ट परचेस. ओके, फर्स्ट परचेस किती आहे 10,000. त्यावेळी त्याची कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट काय होती 10,150 प्लस सेकंड परचेस. सेकंड परचेस आहे 20,000. त्यावेळेस त्याची कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट होती किती 21,000. या दोन्ही अमाऊंट आपण कुठून घेतलेल्या आहेत जे ट्रान्झॅक्शन मध्ये दिलेले आहेत. फर्स्ट परचेस 10,000, सेकंड परचेस 20,000. त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, त्याची एंट्री केली इथे कॉस्ट व्हॅल्यूची 10,150 आणि 21,000. सेल्समध्ये आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस सेल ज्यावेळेस करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस व्हॅल्यू जी असती जी चेंज होती. त्याच्यामुळे आपण कॉस्ट व्हॅल्यूची सेलची अमाऊंट न घेता ती कॅल्क्युलेट करून घेतली. पण ज्यावेळेस आपण परचेसचं ट्रान्झॅक्शन असतं त्यावेळेस जी आपण रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू आहे परचेस सेम राहतं जे आपण करतो स्वतः परचेस. ए कंपनीने जे परचेस केलेली आहेत ती अमाऊंट सेम राहील, ती चेंज होणार नाही. ओके, सो बॅलन्स राहिला आहे 30,000. त्याच्यामध्ये 10,000 आणि 20,000 हे ऍड केल्यानंतर अमाऊंट काय येते बॅलन्स अमाऊंट 60,000. बॅलन्स अमाऊंट बरोबर आहे. क्लोजिंग बॅलन्स काय राहिलेला आहे आपला 60,000. ओके, सो 29,400 मध्ये 10,150 आणि 21,000 अमाऊंट ऍड केल्यानंतर जी राहील ती राहील क्लोजिंग कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, आले लक्षात. सो ही जर टॅली होते आपले फेस व्हॅल्यूची अमाऊंट तर कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट काय येणार 60,550. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू कॉलम मध्ये येणार 60,550. टोटल करायची कॉस्ट व्हॅल्यू कॉलमची, कॉलम क्लोज करायचा. 80,000 येतोय टोटल 950. डेबिट साईडला घ्यायची 80,950. बॅलन्स येणार ते जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 800. ओके, सो हा झाला आपला टोटल प्रॉब्लेम. टोटल आपले 9 वर्किंग नोट सॉल्व करून झाले आणि एंट्रीज ज्या काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या परचेस डेबिटला, इंटरेस्ट ॲक्रूड क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला, अशा पद्धतीने आपले एंट्रीज ज्या आहेत त्या सुद्धा कॅल्क्युलेट करून झाल्या आणि त्याची एंट्री सुद्धा झालेली आहे. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही परत एकदा प्रॉब्लेम पहिल्यापासून शेवटपर्यंत परत एकदा वाचा, परत सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल कशा पद्धतीने काय पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, अंडरस्टँड. होप यू ऑल गेट क्लिअर अबाउट दिस प्रॉब्लेम. इफ यू हॅव any doubt then please text me. I definitely get back to you. Okay, we will be meet shortly in my next video. Till then, take care. Thank you.